हे देखील लक्षात असू द्या, जर बॉल सुटला कीपरच्या हातामधून तर तुम्ही रन धावू शकता आणि 5 ओव्हरची मॅच असेल. चेसिंग कंपल्सरी. पुन्हा एकदा बॉल हरवला, फुटला, भिजला तर बॉल हरवला, फुटला, भिजला तर नवीन बॉल दिला जाईल. याची देखील नोंद घ्या सर्व टीम्स. तर आमचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम चिंचवली सचिन दादा भंडारी यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. तर लगेचच मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. पहिली मॅच पडले विरोधात खरड या दोन टीम मध्ये. सामना 5 षटकांचा असेल. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे असणार आहेत. कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर क्रीडांगणाच्या आतमध्ये जे झाड आपल्याला पाहायला मिळतंय त्याला बॉल जर डायरेक्ट लागला तर तुम्ही रन धावू शकता. तर मॅचला होते सुरुवात. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. टीम पडले 40+. आपण विलंब करू नका. एक दिवसीय क्रिकेटची अप्रतिम स्पर्धा आपल्या भेटीला आली. आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ अंतरली आयोजित श्रद्धांजली चषक 2026 पर्व आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः खरड विरोधात पडले या दोन टीम मध्ये. शनिदास आणि मनोज सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टीम खरड या टीमची बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक P1 चं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. पडले टीम कडनं प्रल्हाद पाटील येतो षटक क्रमांक 1 वरती बॉलिंग करण्यासाठी. P1 चं षटक असेल. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षक आणि 1 क्षेत्ररक्षक मिड विकेटला. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होते सुरुवात. प्रल्हाद पाटील ओव्हर द विकेटने स्ट्राईक वरती बॅट्समन शनिदास. पहिला बॉल आजच्या दिवसामध्ये इथून मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांचा थोडासा वरतून बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा हा बॉल डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज प्रल्हाद पाटीलने. बॅट वेगाने फिरवली होती ऑन साइडला. या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्राकडे बॉलला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने प्रल्हाद. हा बॉल इथून मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल. दुसऱ्या बॉल वरती मोठा धक्का लागत असताना बॅट्समन शनिदास बॅक टू द डगआउट. बॅटच्या वरच्या भागाला बॉल ब्रश झाला. त्यानंतर इथून मात्र आपण बघितलं तर शॉर्ट पॉइंट मध्ये सुंदर झेल टिपण्यात आला. पहिला धक्का लागत असताना टीम खरडला. अजूनपर्यंत या ठिकाणी एकही धाव आली नाहीये. पहिला धक्का लागला. चांगली इथून मात्र सुरुवात केली आहे टीम पडलेगाव या टीमनं.
तिसऱ्या क्रमांकावरती बालू येतो बॅटिंग करण्यासाठी खरड या टीम कडनं. उजव्या हाताचा फलंदाज ऑन साइडला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी करतायत मात्र नकार दिला. श्री गणेशा एकने अकाउंट ओपन करतोय. सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय बालूने. धावसंख्या धावफलकावरती 1. टीम खरड या संघाची 5 षटकांची मॅच. 5 षटकांमध्ये 55 ते 60 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. या क्रीडांगणावरती आपण खेळताय तर हा बॉल अतिशय सुंदर यॉर्क लाईनचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल येतोय. अप्रतिम बॉलिंग. अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशावरती बॉलिंग करत असताना गोलंदाज प्रल्हाद पाटीलला आपण पाहतो. पिवनचं षटक सुरू आहे. पॉवर सर्कलचं षटक आणि पॉवर सर्कलच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची असते त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पेशकश करतो प्रल्हाद पाटील. नेक्स्ट बॉल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गॅप मधून गॅप त्या ठिकाणी होती आणि क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते मात्र त्याला बीट करत असताना बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय संघर्षमय चौकार. चौकाराच्या नंतर धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. या ठिकाणी प्रयत्न केले होते शॉट कव्हरच्या खेळाडूने मात्र अपयशी ठरला. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती 5. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट वेगाने फिरवली. या ठिकाणी बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडत असताना अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम खरड या टीमची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये येतो बॉलिंग मार्क वरती पडलेगाव टीम कडनं सुभाष ठाकूर येतो. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अप्रतिम बॉलिंग केली प्रल्हाद पाटीलने. पिवनच्या षटकामध्ये कोणते मोठे फटके मारू दिले नाहीयेत खरड टीमच्या फलंदाजांना. हा बॉल बॅटच्या रेंज मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा देखना रुबाबदार फटका. गॅप भरपूर मोठे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल जाईल दुसऱ्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. येतोय ब्युटिफुल चौकार. धावसंख्या धावफलकावरती 4च्या मदतीने पुढे सरकेल. 11 धावा. पहिल्याच बॉल वरती सुभाषचं स्वागत केलं सुभाष ठाकूर. दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाजीला आले होते मात्र पहिल्याच बॉल वरती चौकार या ठिकाणी येत असताना बॅट्समन बालूच्या बॅट मधून हा चौकार आला. गरज होती टीम खरडला. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल टर्न केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने फुलटॉस बॉल होता. प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जेल सोडला गेला. जीवनदान. पकडा कॅच जिंका मॅच असं क्रिकेटमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळत असतं सातत्याने मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. जेल सोडला बालूचा. बालूच्या बॅट मधून एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता.
तर या ठिकाणी उपस्थित आहेत मैत्री फार्मरचे ओनर रोशनदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम आहे सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तसेच भूषण पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. हा बॉल या ठिकाणी हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल डबलच्या सहाय्याने स्कोर कार्ड हलत ठेवण्याचं काम सध्या तरी सुरू आहे खरड टीमचं. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात खरड टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये आतापर्यंत अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा आले तर 4 बॉलवरती. पुन्हा एकदा लोव फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक येथील वेगाने 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, फेकी खराब आहे, मात्र रामदास पाटील बॅकअपला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षक आहेत. 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकामधील. हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंच सचिन भंडारी सर आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. अवंतर धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटचे लिडिंग एज. तोपर्यंत 1 धाव वेगाने पूर्ण केली गेली. 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. प्रल्हाद पाटील येतं षटक क्रमांक 3 मध्ये सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतील वेगाने. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्या प्रल्हाद पाटीलने पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या होत्या, तोच गोलंदाज आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतो. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना अतिशय सुंदर या ठिकाणी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीम्स कडनं. ओव्हर द विकेटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलने उलकावणी दिली होती क्षेत्ररक्षकाला. ॲक्युरेट दर्जाची फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत धाव पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 23 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती. पुढची मॅच असेल या ठिकाणी गोलवली ए आणि खुनी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचं, मात्र यष्टी वाकवली जाते क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये. दुसरा धक्का लागत असताना करत टीमला. पुढची मॅच खोनी विरोधात गोलवली ए या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी टॉस ला या ठिकाणी यायचं आहे. टॉस करण्यासाठी सात बॉल आणि 12 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. बालू यांच्या आणि तोच फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती सोमनाथ. चांगली बॅटिंग दाखवली बालूने, मात्र क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मैदानाच्या बाहेर डगआउटच्या दिशेने परतलेत सोमनाथ.
नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड, मैदानाच्या आतमध्ये. डावखुरे आताचा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक वरती. चांगलं कमबॅक केलंय या षटकामध्ये देखील. गोलंदाज प्रल्हाद पाटीलने 3 बॉलमध्ये 3 धावा देत असताना 1 विकेट कॅरी केला. स्ट्राईक वरती सोमनाथ. हा बॉल या ठिकाणी फक्त सॉफ्ट एंडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. 24 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये देखील कमबॅक करतोय प्रल्हाद पाटीलचं. कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की पॉवर सर्कलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या होत्या आणि 1 फलंदाज त्याने बाद केला होता. तशाच पद्धतीने गोलंदाजी याही षटकामध्ये करतोय प्रल्हाद पाटील. या ठिकाणी वेल लेप केलंय. पंचांचे दोन्ही हात समांतररित्या. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1 धाव अवंतर स्वरूपाची मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळत आहेत. श्रद्धांजली चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ अंतारली यांच्या माध्यमातून. हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी चुकी झाली आहे, मिसफिल्ड, आणि तोपर्यंत अवधी आहे. दुसरी धाव या ठिकाणी धोक्याची ठरते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तर पुढची मॅच असेल गोलवली ए आणि खुनी. दोन्ही टीम्स इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये लक्षात असू द्या. अजूनही इथून मात्र शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम खरड खेळतीये. प्रथम बॅटिंग करत असताना खरड टीमची धावसंख्या 26 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश. हा बॉल या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 3 संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती टीम खरड. तर या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. सत्यवानजी हजारे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. आदरणीय जनार्दनजी दातीलकर यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सन्मान करतोय. आदरणीय सन्माननीय सत्यवानजी हजारे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय जनार्दनजी दातीलकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लागले गेले आणि त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम पडलेगा विनंती असेल, वेळेचं बंधन आहे. तर त्याचप्रमाणे भूषण पाटील यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर आदरणीय सन्माननीय भूषणजी पाटील यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. जनार्दनजी दातीलकर यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी भूषण पाटील यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लागले गेले, त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 26 ऑन बोर्ड. 26 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम खरड. इथून मात्र 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील, कारण की या मैदानाचा विचार केला तर धावा चेस देखील होतात आणि धावा डिफेन्स देखील होत आहेत. गोलंदाजांना आणि फलंदाजांना अनुकूल असणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीसाठी देखील फार मेहनत आहे संपूर्ण आयोजकांची.
बॉलिंग मार्क वरती सचिन आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी क्लीन बोल्ट, फलंदाज बाद, यष्ट्या वाकवल्या गेल्यात. अजून एक धक्का लागत असताना चौथा धक्का लागतोय टीम करडला. बॅट्समन आउट. तर गोलवली ए या टीमचे कॅप्टन आणि खोनी टीमचे कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणं गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. दोन्ही टीम्स लक्षात असू द्यात. तर अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते टीम पडलेगावची. टॉस जिंकून या ठिकाणी पडलेगाव या टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य ठरला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला. 6व्या क्रमांकावरती नवनाथ. या ठिकाणी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 1, 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. 28 धावा, 28 ऑन बोर्ड. हा बॉल अप्रतिम फटका पॉइंटच्या डोक्यावरून आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना येतोय संघर्षमय चौकार. चौकारांची गरज होती. चौकार षटकार या ठिकाणी मारावे लागतील टीम करडला, कारण की धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चौकाराच्या मदतीने पुढे सरकली गेली आहे. 32 धावा बनवाव्या लागतील. 50 ते 55 धावा या ठिकाणी करड टीमला बनवाव्या लागतील. बॅटिंग टोटल सेट करायचं असेल तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉल वरती येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केले गेल्या. 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4थ्या षटकामधील चांगली बॉलिंग या ठिकाणी सोडून दिला. पडल्यानंतर बाउन्स होतं. हाफ ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो येतोय डॉट बॉल. राऊंड विकेटने हा बॉल देखील यॉर्क लाईनचा बॉल. कोणतीही संधी बॅट्समनला नव्हती आणि अशा पद्धतीने 4थ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. अंतिम षटक असेल. कालूराम पाटील येतोय बॉलिंग मार्क वरती टीम पडलेगाव टीम कडनं. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. राऊंड विकेटने पहिलाच बॉल उडवलाय, लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम जैल कॅच ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच दूरवरचा अंतर कापत असताना जेल टिपला गेला. बॅट्समन आउट. अजून एक धक्का लागत असताना करत टीम पूर्णपणे बॅकफुटला. या ठिकाणी आपण पाहतो अलोंदी कार्पेट
क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 35 35 धावा, 5 विकेट पडलेत आतापर्यंत करड या टीमचे. 35 धावा धावफलकावरती. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंतिम षटक आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये कालुराम पाटील बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकिंग वरती बॅट्समन नरेश, जो 5 बॉल आणि 6 धावसंख्येवरती खेळत असताना चांगली बॅटिंग इथून मात्र करावे लागेल. बॅटच्या रेंज मध्ये होता. स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक येथील त्या ठिकाणी झाले मिसफिल्ड आणि तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 37 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम सध्या तरी नरेश आणि महेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 37 37 धावा. स्ट्रायकिंग वरती नरेश. राऊंड विकेटने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगलचा अवधी होता. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 38. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम कोहणे आणि गोलवली ए आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. राऊंड विकेटने कालुराम पाटील सज्ज होत आहे. हा बॉल औलंदी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफ वरून. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने धावसंख्या 40 धावा. अंतिम बॉल शिल्लक आहे. 40 धावा धावफलकावरती. इथून मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव या ठिकाणी होईल का? मात्र तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 43 आणि 44 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं टीम पडलेगाव या टीम समोर. तर विनंती असेल गोलवली ए आणि कोणी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल दुसऱ्या मॅचचा. तर गोलवली ए आणि कोणी, चला दोन्ही टीमचे कॅप्टन. कैलास मात्रे कोणी 40+ टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर गोलवली ए या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील या लवकरात लवकर. या ठिकाणी टॉस केला जाईल. भाऊ चला गोलवली ए या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील या. दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ अंतरली आयोजित श्रद्धांजली चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच सुरू आहे पडलेगाव विरोधात खरड या दोन टीम मध्ये.
तर भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गोलवली ए आणि त्यांच्या विरोधात खोनी या दोन टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. 5 ओव्हरची मॅच असेल. चेसिंग कंपल्सरी 40+ असोसिएशनचा नियम आहे. तर या ठिकाणी मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात केली आहे. गोलंदाज नवनाथने P1चं षटक पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. पहिला डॉट बॉल. टॉस जिंकलाय गोलवली ए या टीमने आणि डिसिजन. अप्रतिम फटका. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. घासत पुसत चिरत सीमा रेषा पलीकडे येतोय ब्रँडेड चौकार बॅट्समन सचिनच्या बॅट मधनं. सचिनच्या बॅट मधून या ठिकाणी दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4च्या मदतीने अकाउंट ओपन. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं. हा बॉल या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते पाहत राहिले. बॉल वरती जाण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच बॉल या ठिकाणी स्टॉप झाला असता. मात्र जर तरला महत्व नाहीये. बॉल जाईल एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा 4. तर बघा आयोजकांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईन वरती राहायचंय. त्या ठिकाणी खेळाडूंना बॉल आणण्यासाठी जावं लागतंय. असं होतं कामा नये. या ठिकाणी खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लक्षात असू द्या. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील जाईल पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधून. लागोपाठचा तिसरा चौकार येतोय बॅट्समन सचिन ठाकूरच्या बॅट मधून. चौकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे. या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे सचिन ठाकूरने. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती अप्रतिम दमदार सुरुवात केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र अपिशान पनिश. बॉल जातोय पॉइंट सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक होते मात्र बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लागोपाठचा चौथा चौकार. अप्रतिम दमदार या ठिकाणी बॅटिंग सुरू आहे सचिन ठाकूरचे. एक विस्फोटक फलंदाज आहे टीम पडलेगाव 40+ या टीमचा आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत असताना. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. पुन्हा एकदा बॅटच्या रेंज मध्ये होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिड विकेटला एकच धाव मिळेल. उचलून फेकी करतील. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्याच ओव्हर मध्ये या ठिकाणी मॅच खोली केली गेली आहे पडलेगाव या टीम कडनं. कारण की गरज होते मॅच जिंकण्यासाठी. 43चं टार्गेट होतं. पहिल्याच षटकामध्ये 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती माने घेतोय. वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून इशारा करण्यात येतोय.
सचिन भंडारी मॅन फ्रॉम चिंचवली आमचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. हा बॉल वेगाने सीमारेषेकडे जात असताना क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केलेत, अंतिम मोमेंटला बॉलला स्टॉप केलाय, उचलून फेकी करतील तोपर्यंत धावा कंप्लीट असतील या बॉलवरती. 2 धावा, 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, 20 20 धावा, 20 ऑन बोर्ड. अजूनही 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉल मध्ये 24 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. 23-24 समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकफुटला येऊन पॉइंट आणि कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न फसला गेला सचिन ठाकूर यांचा. डॉट बॉल, बऱ्याच अवधीनंतर हा डॉट बॉल येत असताना कमबॅक केले या षटकामध्ये. फिरून खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका लॉंग लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या क्षेत्रामध्ये, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार, पहिला दमदार षटकार येतो बॅट्समन सचिन ठाकूरच्या बॅटमधनं. याच सचिन ठाकूरच्या बॅटमधून चौकार. हॅट्रिक देखील पहिली या स्पर्धेची पूर्ण केली गेली आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघा, आयोजकांना विनंती आहे, आपण या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती जायचंय. ऑल इंडियर्स धावसंख्या धावफलकावरती 26. नेक्स्ट बॉल, रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलंय त्या ठिकाणी. अजूनपर्यंत या बॉल वरती धाव मिळणार नाहीये. धावसंख्या 26. 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. मानिक ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल, अतिशय सुंदर फटका, क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेकी करतील तोपर्यंत एक वेगाने कंप्लीट केली गेली आहे. स्क्वेअर लेगचे पंच आमचे पिंटू हजारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारीक अचूक लक्ष आहे आणि पंचांचं ते कामच असतं. अचूक नजर टीमने. धावसंख्या धावफलकावरती 27. 27 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. हा बॉल या ठिकाणी डॉट बॉल येईल आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. तर वैयक्तिक विचार केला तर 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 26 धावा बनवल्यात सचिन ठाकूरने. एकाती किल्ला लढवत असताना या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. पहिल्याच मॅच मध्ये दमदार प्रदर्शन सचिन ठाकूरचं आपल्याला पाहायला मिळतंय. शनिदास येतोय. तिसऱ्या षटकामध्ये 3 फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकरवरती सचिन ठाकूर, एक विस्फोटक फलंदाज सिंग सॉफ्ट यांनी या ठिकाणी ड्राईव्ह केला. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 29. 29 धावा. इथून मात्र समीकरण असेल 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. सिंगल मिळेल या बॉलवरती देखील. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग पडलेगाव टीमच्या माध्यमातून. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा. आता मात्र समीकरण 15 बॉल आणि फक्त 10 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही फलंदाज अप्रतिम बॅटिंग करतात. सचिन ठाकूर असेल, संतोष असतील, ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये.
पुढची मॅच पाहायला मिळेल गोलवली ए आणि खोनी या दोन टीम मध्ये. गोलवली ए या टीमने टॉस जिंकला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. धाव मिळणार नाही या बॉलवरती. धाव गाण्याचा प्रयत्न केला होता सचिन ठाकूरने, मात्र नकार दिला संतोषने. जर ही धाव घेतली असती तर धोक्याची घंटा देखील नक्कीच वाजली असती. पुन्हा एकदा शफल होऊन जास्त शफल झाले होते. ऑफस्टिक वरती येऊन या ठिकाणी लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. येतो डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. शेवटचा बॉल या षटकामधील. अप्रतिम फटका आणि बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. येतोय अंतिम बॉल वरती चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते टीम पडलेगाव 40+ या संघाची धावसंख्या 38 धावा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय पडलेगाव संघ. सेकंड स्पेल मध्ये येतोय. बॉलिंग मार्क वरती माणिक. हा बॉल इथून मात्र गॅप मधून, गॅप भरपूर मोठी आहे आणि बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. येतोय सचिन ठाकूरच्या बॅट मधून चौकार. फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी टीम पडलेगावला. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय माणिकचं. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 42. वैयक्तिक विचार केला तर 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 33 धावसंख्येवरती केलतो. 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हा देखील ड्राईव्ह केला. 1 धाव इथून मात्र पूर्ण केली गेली. फक्त सिंगल धाव इथून मात्र पाहिजे जिंकण्यासाठी. 1 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. फिंगर रोल केल्या त्या ठिकाणी पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना पडलेगाव टीमला. संतोष पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. इथून मात्र जेंटल टच आणि सामना जिंकलाय. पहिली मॅच जिंकत असताना पडलेगाव टीम. वेल प्लेट. अभिनंदन पडलेगाव संघ. हार्ड लक टीम करट. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. आपला देखील विशेष आभार. तर चला सेकंड करायचे दोन्ही संघ. लक्षात असू द्यात कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ संघटनेनुसार ही स्पर्धा आहे, त्यामुळे कडक नियमावली या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. तर करट संघाचे कॅप्टन आपल्याला या ठिकाणी आयोजक बोलवत आहेत. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय सचिन ठाकूर. बॅटिंग करत असताना 15 बॉल मध्ये 34 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 8 धावा देत असताना 1 विकेट देखील त्याने प्राप्त केला. तो सचिन ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर कोणी तर आदरणीय श्रीराम पाटील यांना विनंती करतोय आपण यायचे. श्रीराम दादा पाटील यांना विनंती करतोय आपण या. मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर सचिन ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.
तर आमचे निलजेचे श्रीरामदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. तर दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सचिन ठाकूर यांना आपण देणार आहोत. तर गोलवली या टीमला विनंती असेल, आपला डिसिजन लगेचच कळवायचा. काय आहे डिसिजन?